नमस्कार विद्यार्थ्यांनो. बी ए सेकंड इयरला यावर्षी आपल्याला जॉग्रफी ऑफ मराठवाडा, त्यानंतर जनरल जॉग्रफी आणि पॉप्युलेशन जॉग्रफी असे 3 विषय आहेत. म्हणजे कोणताही त्याच्यामधून आपल्याला एक विषय हा घ्यायचा आहे ऑप्शनल म्हणून. तर यावर्षी आपल्याला विद्यापीठाच्या सिलेबसनुसार पॉप्युलेशन जॉग्रफी म्हणजेच लोकसंख्या भूगोल हा विषय आपल्याला अभ्यासामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर त्यानुसार आपण पॉप्युलेशन जॉग्रफी हा म्हणजे याची हा केव्हापासून विद्यापीठामध्ये शिकवण्यात आला किंवा या विषयाची का आवश्यकता पडली या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर लोकसंख्या भूगोलाची सुरुवात प्राचीन काळामध्ये केव्हापासून याचा रीतसर अभ्यास केव्हापासून सुरू झाला हे म्हणजे परफेक्ट याची डेट वगैरे किंवा इसवी सन सांगता येणार नाही. तरी पण लोकसंख्येचे स्थलांतरण, लोकसंख्येची घनता, स्त्री पुरुषांचे प्रमाण हे सर्व जर विचार केला, या सर्व घटकांचा लोकसंख्या भूगोलामध्ये अभ्यास करण्यात येतो. साधारणतः काही ग्रंथामध्ये प्राचीन लोकसंख्येच्या ज्या नोंदी मिळतात त्या नोंदीवरून आपल्याला असं तुरळक अशी माहिती, लोकसंख्येच्या अभ्यासाची तुरळक अशी माहिती आपल्याला मिळते, परंतु अशी सविस्तर किंवा डिटेल्स माहिती ह्यामध्ये मिळत नाही. जगात लोकसंख्येचा अभ्यास अनेक वर्षापासून केला जात आहे, परंतु या विषयाचे खरे अध्ययन जे आहे ते साधारणतः दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर व्हायला लागलं. कारण त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये मृत्यांची संख्या किती, एखाद्या देशाची लोकसंख्या किती, तर त्याविषयी अनेक शास्त्रज्ञांनी ही माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासूनच साधारणतः लोकसंख्या भूगोलाची जी शास्त्रशुद्ध माहिती आहे त्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. तर दुसऱ्या महायुद्धानंतर झालं काय की दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी काही आरोग्यविषयी ज्या सुविधा आहेत, सुखसुविधा आहेत, त्या आरोग्यविषयी सुखसुविधांची म्हणजे सुखसुविधाची साधारणतः यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होऊ लागले. बरोबर आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे आपलं लिव्हिंग ॲप स्टँडर्ड बदललं, त्यानंतर मेडिकलच्या फॅसिलिटी अवेलेबल झाल्या, त्यामुळे लोकसंख्या वाढत गेली. म्हणजे लोकसंख्येचे जे मृत्यूचे प्रमाण आहे ते मृत्यूचे प्रमाण यावर थोडा आळा बसवल्या गेला. बरोबर आहे. मग जनन प्रमाणामध्ये वाढ झाली आणि लोकसंख्येची सुद्धा भरमसाठ वाढ झालेली आहे, हे असं आपल्याला दिसून येते. तर जगामध्ये लोकसंख्या अभ्यासाचा जो विकास आहे, साधारणतः कोणत्याही देशाच्या लोकसंख्येची माहिती त्या देशातील शेती, उद्योगधंदे, शिक्षण, आरोग्य, रोजगार इत्यादी दृष्टीने महत्त्वपूर्ण असते. या दृष्टीने जगात लोकसंख्येचे जे अध्ययन आहे ते अध्ययन अनेक वर्षापासून होत असल्याचे आपल्याला दिसते. यामध्ये साधारणतः जे पुढारलेले देश आहेत, विकसित जे देश आहेत, फॉर एक्झाम्पल इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स या देशामधून इतरत्र लोकसंख्येच्या लोकसंख्या अभ्यासाचा जो प्रसार झालेला आहे, तर या विकसित देशामधूनच बाकी दुसऱ्या देशामध्ये अविकसित किंवा विकसनशील देश आहेत त्या देशामध्ये झालेला आपल्याला पाहावयास मिळते. तर यामध्ये इंग्लंडचा जर विचार केला तर लोकसंख्येच्या शास्त्रशुद्ध अभ्यास साधारणतः 16 ते 20 ते 1674 दरम्यान ब्रिटिश अभ्यासक कोणत्या वर्षी 1620 ते 1674 या दरम्यानमध्ये ब्रिटिश अभ्यासक जॉन ग्रँड पासून
सुरू झाला असा शास्त्रज्ञाचं मत आहे. आणि त्याचा जो अभ्यास आहे तो साधारणतः लोकसंख्येचे जे अध्ययन आहे त्याचे अनुभव आणि संशोधनावर आधारित होते. जॉन ग्रँट याने इंग्लंड शहराच्या आसपासच्या जे काही म्हणजे ख्रिश्चन धर्मामधील जे काही बाप्तिस्मे होतात, बरोबर आहे, आणि तेथील म्हणजे चर्चशी संबंधित जे काही लोकसंख्या आहे त्या चर्चमध्ये बाप्तिस्मे होतात, त्या बाप्तिस्म मृत्यूचे दाखले त्यांच्या दस्तऐवजाचा उपयोग करून लोकसंख्येविषयीची महत्त्वपूर्ण माहिती गोळा करून त्यांनी काही निष्कर्ष काढलेले होते. त्यावेळी ते प्लेगची साथ पसरली होती इंग्लंडमध्ये. 15व्या शतकामध्ये साधारणतः प्लेगची सुद्धा साथ पसरली होती. त्यात अनेक लोक मृत्युमुखी पडलेले होते व अनेकांचे तिथून इतरत्र स्थलांतरण केले. तर किती लोक मृत्युमुखी पडलेत, किती लोकांना प्लेग झालेला आहे आणि या प्लेगच्या साथीमुळे किती लोकांचे इतर देशामध्ये किंवा इतर भागामध्ये स्थलांतरण झालेले आहे, तर हे सर्व त्या जॉन ग्रँट या शास्त्रज्ञांनी सूक्ष्म असा माहिती गोळा करून त्यांनी अभ्यास केलेला आपल्याला पाहायला मिळते. तर याच माध्यमातून या शास्त्रज्ञांनी डॉक्टरकडे जे म्हणजे काही ट्रीटमेंटसाठी डॉक्टरकडे येणारे स्त्री असेल, पुरुष असतील, यांची जी माहिती गोळा केली आणि तेथील जन्माचे प्रमाण, मग लंडनमध्ये बाहेरून येणारे जे काही लोक आहेत त्या लोकांची आकडेवारी त्यांनी रीतसर गोळा करून त्यांनी ठेवलेली होती. आणि त्याच वेळी त्यांनी लिंग गुणोत्तराचे सुद्धा अध्ययन केले, म्हणजे पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण किती याचा सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला आपल्याला पाहावयास मिळते. मग 1620-60च्या दरम्यान ग्रँटनी अभ्यास केल्यानंतर यानंतर त्याचे जे सहकारी आहेत पुढील काळामध्ये लोकसंख्येचे अध्ययन पुढे चालू ठेवले. यात एमंड हॅले हा महत्त्वपूर्ण शास्त्रज्ञ आहे. यांनी 1656 ते 1742 या दरम्यानमध्ये जन्ममृत्यूंची जी आकडेवारी आणि या आकडेवारीचा उपयोगात आणून 1941 लोकांचे सरासरी आयुर्मान त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला. मग त्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती आहे माल्थस म्हणजे मानवी भूगोलामध्ये या माणसाचा म्हणजे फार मोठं योगदान आहे. त्या माल्थसनी हा एक अर्थशास्त्रज्ञ होता. या माल्थसनी उपलब्ध साधनसंपत्ती व वाढती लोकसंख्या यांचा तौलनिक अभ्यास केला, बरोबर आहे. म्हणजे वाढती लोकसंख्या आणि त्याच प्रमाणात जी उपलब्ध साधनसंपत्ती आहे त्या साधनसंपत्तीचा यांनी तौलनिक अभ्यास करून आणि त्यानंतर इंग्लंडमधील त्यावेळची परिस्थिती जाणून त्याने 1798 त्यांनी एक शोध प्रबंध लिहिला. त्या शोध प्रबंधाचं नाव आहे ॲन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन. ॲन एसे ऑन प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन हा ग्रंथ त्यांनी लिहिला. या ग्रंथात लोकसंख्या अन्नधान्यांचं उत्पादनापेक्षा अधिक वेगाने वाढते असं त्यांनी संशोधनाअंती सिद्ध केले. हे झालं इंग्लंड. मग इंग्लंडमध्ये अभ्यासाला सुरुवात झाली लोकसंख्या भूगोलाची. नंतर युरोपच खंडामधील जर्मनीमध्ये सुद्धा लोकसंख्या अभ्यासाला सुरुवात झाली. त्यानंतर स्वीडन, फ्रान्स या ठिकाणी सुद्धा लोकसंख्या भूगोलाची शिक्षणाची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. फ्रान्समधील जन्ममृत्यू आणि वंशवृद्धी यासंबंधी माहिती गोळा करून मृत्यू सारणी तयार केली. मग जनन व मृत्यूदर यावर आधारित त्याने एक ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ म्हणजे लोकसंख्या अभ्यासाच्या विकासाचा दुसरा टप्पा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे मग युरोप खंडातील, कारण
हे पुढारलेले देश होते, हे विकसित देश होते. इंग्लंड झालं, जर्मनी झालं, फ्रान्स. मग फ्रान्समध्ये डॅनियल बेर्नाली हा मानवी म्हणजे मानवी भूगोलाचा अभ्यासक जो होता डॅनियल बर्नॉली या फ्रेंच लोकसंख्याशास्त्रज्ञाने आयुर्मान सारणी तयार करून मॉन्टियन या फ्रेंच वैज्ञानिकाने 1760मध्ये लोकसंख्या वाढीवर एक निबंधही लिहिला होता. त्यात लोकसंख्या वाढीची तपशीलवार माहिती त्यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. मग असं ह्याचप्रमाणे म्हणजे ह्या देशामधली लोकसंख्या किती आहे, जन्ममृत्यूचं प्रमाण किती आहे, पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण किती आहे, ह्या सर्व याचं त्यांनी अभ्यास केलेला आपल्याला पाहायला मिळते. मग खऱ्या आपण 15, 16, 17 शतकामध्ये लोकसंख्येचे जे प्रमाण आहे म्हणजे जागतिक लेवलवर लोकसंख्येच्या वाढीचं जो प्रमाण आहे अतिशय अल्प होता. परंतु 20व्या शतकानंतर लोकसंख्येच्या म्हणजे 20व्या शतकामध्ये खऱ्या अर्थाने लोकसंख्येचा शास्त्रशुद्ध अभ्यास होण्यास सुरुवात झाली होती. मग याच वेळेस संयुक्त राष्ट्र संघटनेने लोकसंख्या विभाग सुरू करून जगातील देशांना लोकसंख्या विषयक मार्गदर्शन करण्यास त्यांनी सुरुवात केली असे आपल्याला दिसते. 1974 हे जागतिक लोकसंख्या वर्ष म्हणजे वर्ल्ड पॉप्युलेशन इयर म्हणून घोषित केले. याच वेळेस म्हणजे 20व्या शतकामध्ये 1974 या वर्षी लोकसंख्या वर्ष म्हणून त्यांनी डिक्लेअर केले किंवा घोषित केले. त्याचप्रमाणे जागतिक लोकसंख्या दिन वर्ल्ड पॉप्युलेशन डे म्हणून जाहीर करण्यात आले. हा दिन 11 जुलै रोजी जगभर अजूनही साजरा केला जातो. म्हणजे गेल्या जुलै महिन्यातील जो 11 तारीख आहे तोच काय वर्ल्ड पॉप्युलेशन डे म्हणून सर्वत्र म्हणजे संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. तर अशा प्रकारे जगात लोकसंख्येच्या अभ्यासाला महत्त्व येऊन त्याचे मोठ्या प्रमाणात अध्ययन सुरू झाले. 1974ला जेव्हा लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्याचा यांनी मग एक म्हणजे त्या दिवशीपासून 1974 पासून साधारणतः लोकसंख्या डे म्हणून साजरा करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. आणि यानंतर खऱ्या अर्थाने लोकसंख्या भूगोलाचा अभ्यासाला सुरुवात झालेली आहे. तर आणि याचप्रमाणे जर भारतातील लोकसंख्या अज्ञानाचा विकासाचा जर विचार केला तर अलीकडे भारतामध्ये या 20व्या शतकामध्येच लोकसंख्येचा अभ्यास सुरू करण्यात आला. म्हणजे सर्वप्रथम पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये लोकसंख्या भूगोलाचे एक फॅकल्टी ओपन करण्यात आली. मग त्या ठिकाणी काय तर भारतामध्ये साधारणतः सिद्धू ह्या शास्त्रज्ञांनी एक थेसिस लिहिला लोकसंख्या शास्त्रावर आणि तेव्हापासूनच लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. पण प्राचीन काळामध्ये लोकसंख्याशास्त्राचा अभ्यास होत नव्हता असं नाही, तर प्राचीन काळामध्ये सुद्धा लोकसंख्याचा अभ्यास होत होता, पण त्याला असं शास्त्रशुद्ध म्हणजे शिकवल्या जात नव्हतं किंवा त्याची माहिती अशी गोळा केल्या गेली नव्हती. आपण भारतातील प्राचीन काळाचा जर विचार केला तर चंद्रगुप्त मौर्याच्या काळात कौटिल्याने म्हणजे इसवी पूर्व 323 ते 300 इसवी पूर्व शेती, उद्योगधंदे, लोकसंख्या आणि लोकांच्या सांपत्तिक स्थितीकडे आकडेवारी दिलेली होती. मग मोगल बादशाह यांनी अकबराच्या काळात 1542 ते 1605 या कालावधीमध्ये अबुल फजल हा नवरत्न अकबराचं जे नवरत्न दरबार होता त्यामधील एक म्हणजे जो हिस्टोरिकल माहिती संचित करून ठेवत होता तो अब्दुल फजल याने एने अकबरी या त्याच्या ग्रंथामध्ये लोकांची आर्थिक स्थिती या संबंधित सांख्यिकीय माहिती समाविष्ट केली होती. मग इंग्रजी राजवटीमध्ये इसवी सन 1872 पासून जनगणना सुरू झाली. त्यामुळे लोकसंख्येच्या विविध बाजूंची आकडेवारी आपल्याला उपलब्ध झाली हे पाहायला मिळते. तर आज आपण इथे थांबू. यानंतर
पुढील लेक्चरमध्ये आपण यानंतरची माहिती पाहू की भारतामध्ये कोणकोणत्या विद्यापीठामध्ये पॉप्युलेशन जॉग्राफी म्हणजे लोकसंख्या भूगोल शिकवण्यात आलं, मग त्यांची सुरुवात कशी झाली, किंवा आपल्या संशोधनाच्या माध्यमातून लोकसंख्या भूगोलाचा कसा प्रकारे विकास झाला, ह्या सर्व बाबी आणि त्यानंतर लोकसंख्या भूगोलाच्या व्याख्या ह्या सर्व आपण नंतरच्या लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू.